अशोक खरात प्रकरण असो, महिला व बाल कल्याण खात्याअंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर झालेले आरोप असो, या घटनांवर महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्र्यांची तुम्ही प्रतिक्रिया ऐकली आहे का? राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळेल असा विश्वास देणारा ट्विट किंवा पोस्ट तरी त्यांनी केली आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंना विचारलेले हे प्रश्न अशोक खरात प्रकरणात महिला व बाल कल्याण मंत्री का बोलत नाही असा सवाल करत विरोधकांनी अदिती तटकरेंना घेरलंय. संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळांनी अदिती तटकरेंवर केलेली टीका, त्यांना महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेलं उत्तर सगळं जाणून घेऊ. नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचं कनेक्शन समोर आलं. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांना आपल्या पदाचा राजीनामा या प्रकरणात द्यावा लागला. महिला आयोगाच्या पदावर असताना चाकणकरांची खरातच्या शिवनिका संस्थांमध्ये ट्रस्टी म्हणून झालेली नियुक्ती, खरात सोबत त्यांचे समोर आलेले फोटो, व्हिडिओ, उठवलेली टीकेची जोड यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा त्यांना राजीनामा द्यावा लागला. तटकरेंच्या महिला व बाल कल्याण खात्याअंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर एवढे आरोप होत असताना या संदर्भात महिला व बाल कल्याण विभागानं चकार शब्दही न काढणं आता अदिती तटकरेंना भोवलंय. विरोधकांनी अदिती तटकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नेमकं विरोधक काय म्हटले तेही पहा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, या आहेत आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे. राज्य सरकारमधील महिलांचा आवाज किंवा महिलांची जबाबदारी असलेल्या खात्याच्या त्या मंत्री आहेत. मागील काही दिवसांमध्ये खरात प्रकरण असो, यात त्यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर झालेले आरोप असो, ऋषिकेश वैद्य, काल समोर आलेलं नवी मुंबईतील आदर्श म्हात्रे प्रकरण असो, रोज राज्यातील महिला भगिनींसोबत अत्याचार झाल्याच्या बातम्या, प्रकरणं समोर येत आहेत. पण आपल्या महिला व बालविकास मंत्री बेपत्ता आहेत. या सर्व घटनांवर काही एक प्रतिक्रिया आपण त्यांची ऐकली आहे का? किंवा या प्रकरणानंतर याबाबत त्यांच्या खात्याअंतर्गत यावर एखादी बैठक घेतली आहे का? याबाबत राज्यातील पोलीस महासंचालकांना त्या भेटल्यात का? राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळेल असा विश्वास देणारं ट्विट किंवा पोस्ट त्यांनी केली आहे का? जर या मंत्री महोदयांना स्वतःची जबाबदारी काय आहे हेच समजत नसेल तर त्यांनी राजीनामे देऊन घरी बसावं आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात वेळ घालवावा. उगाच मंत्रीपदाची खुर्ची उभवू नये. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या टीकेनंतर संजय राऊत यांनी सुद्धा अदिती तटकरे यांच्यावर टीका केली आहे. महिला व बाल कल्याण मंत्र्यांचे वडील खरातचे भक्त असल्याचं राऊत म्हणाले. या प्रकरणात मात्र महिला बाल कल्याण मंत्री अजूनही बोलताना दिसत नाहीये. महिला बाल कल्याण मंत्र्यांनी बोलायला हवं, कारण महिला बाल कल्याण मंत्र्यांचे वडील त्यांचे भक्त होते. आपण पाहिलं असेल त्याही भक्त आहेत. विशेषतः महिलांवरती अत्याचार झालेले आहेत, महिलांचं शोषण झालेलं आहे. त्याच्यामुळे महिला आणि बालकल्याण मंत्री ज्या कोणी असतील त्यांनी त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल. दरम्यान टीकेची झोड उठताच अदिती तटकरे यांनी समोर येत आपली बाजू मांडली आहे. तटकरे म्हणाल्या, नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीनं व न्यायाच्या दृष्टीनं सरकार अगदी सुरुवातीपासून तत्पर आहे. राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेने SIT स्थापन करून अशोक खरातला अटक करून कारवाईला गती दिली आहे. राज्यातील सक्षम महिला पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व सोपवण्यात आले. माननीय मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळासोबत एक मंत्री व महिला म्हणून या प्रकरणाबाबत माझ्याही भावना अत्यंत तीव्र आहेत. या भावना मी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या व्यासपीठांवर 3-4 वेळा मांडल्यात. या प्रतिक्रियांच्या लिंक्स मी खाली जोडतीये. महिलांच्या सन्मानासाठी, सक्षमीकरणासाठी व न्यायासाठी महिला व बालविकास विभाग सदैव तत्पर आहे, सज्ज आहे. महिलांवर होणारा कोणताही अन्याय खपवून घेणार नाही, या आमच्या भूमिकेचा मी पुनरुच्चार करते. 20 मार्चलाच या प्रकरणावर आपण प्रतिक्रिया दिल्याचा व्हिडिओ सुद्धा अदिती तटकरेंनी सोशल मीडियावर शेअर केला. महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांच्या वतीनं भूमिका मांडतील. हा प्रकार घृणास्पद असून मुख्यमंत्र्यांची भूमिका हीच आमची भूमिका असल्याचं तटकरे म्हणाल्या. दरम्यान अदिती तटकरे यांनी हे स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी महिला व बाल कल्याण विभागाकडून महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणावरून एकही ट्विट, पोस्ट, ठाम भूमिका न येणं यामुळे विरोधकांनी मात्र अदिती तटकरेंसमोर प्रश्नांची सरबत्तीस ठेवली. दरम्यान अदिती तटकरे यांनी दिलेलं स्पष्टीकरण, विरोधकांनी त्यांच्यावर केलेले आरोप यावर तुमची काय मतं आहेत हे कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.